मित्रांनो, सकाळी 10 वाजता दिल्लीच्या रस्त्यावर लाठ्या उगारल्या जातात। दुपारपर्यंत तेच रस्ते अश्रुधुराने भरून जातात आणि संध्याकाळ होता होता एक बातमी वाऱ्यासारखी पसरते की शिक्षण मंत्री थेट गृहमंत्र्याच्या दारात पोहोचलेत। प्रश्न एकच आहे, ही भेट सामान्य आहे की यामागे राजीनाम्याची पावलं पडतायत? आणि जवळपास राजीनामा निश्चित झालाय असं दीपकेंपर्यंत मेसेज सुद्धा जातोय आणि दीपकेंना उचलल्या गेलंय। हे अनेक अपडेट जे आहेत ते आज आपण बघणार आहोत आणि आज सांगणार आहे संसदेवर धडकलेल्या एका मोर्चाची कहाणी, ज्यानं दिल्लीला हादरवलंय, संसद तहकूब केली आहे आणि सत्तेच्या वर्तुळात खळबळ उडावली आहे। शेवटपर्यंत थांबा, कारण या घडामोडीचा शेवट अजून लिहिला गेलेला नाहीये, अजून घडामोडी चालूच आहे, सत्ता बदलत आहे आणि हे सत्ते पे सत्तामध्ये तुम्हाला ऐकायला मिळणार आहे। त्यामुळे आजचा हा व्हिडिओ जाणून घ्या नेमकं काय घडतंय दिल्लीमध्ये। नमस्कार, मी आपल्या सर्वांचाच मित्र अक्षय ताटे आणि आपण बघतायत सत्ते पे सत्ता। प्रश्न तुमचे, आवाज आमचा। मित्रांनो, गेल्या महिन्याभरापासून दिल्लीच्या जंतर मंतरवर कॉकरोच जनता पार्टीचं आंदोलन सुरू आहे। सोमवारी 20 जुलैला या आंदोलनाची थेट संसद भवनावर मोर्चा काढण्याचं आवाहन केलं गेलं आणि संपूर्ण दिल्लीत पूर्ण देशभरातनं लोक आले, तरुण आलेत। दिल्ली पोलिसांनी या मोर्चाला परवानगी नाकारली, पण आंदोलक आपल्या निर्णयावर ठाम राहिले आणि सूत्रांनुसार सोमवारी सकाळी म्हणजे आज सकाळी 10च्या सुमारास जे घडलं त्याने संपूर्ण दिल्लीचं चित्रच बदलून टाकलंय। आजची स्टोरी आहे त्याच एका दिवसाची, जिथे रस्त्यावरची लाठी, संसदेतला गदारोळ आणि सत्तेच्या गलिच्छ कॉरिडॉर मधली एक गुप्त भेट, हे सगळं एकाच वेळी घडलंय। मित्रांनो, सकाळी 10 वाजता जेव्हा आंदोलक संसदेच्या दिशेने कूच करू लागले तेव्हा पोलिसांनी त्यांच्यावर जोरदार लाठीचार्ज केला। अनेक व्हिडिओज आले आहेत, मारा मुझे मारो असे व्हिडिओ तुम्ही बघितले आहेत। असा आरोप आहे की हजारोंच्या संख्येत असलेल्या आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी बळाचा वापर केलाय। त्यांचा पोलीस फोर्सचे जे व्हिडिओ आहेत ते तुम्ही बघितले आणि परिस्थिती खूपच चिघळली आहे आणि दिल्लीच्या रस्त्यांवर 5000हून अधिक जवान तैनात करण्यात आले आणि आंदोलन आणखी न भडकावं यासाठी या परिसरात जॅमरही लावण्यात आले आहेत। इंटरनेट सेवा पूर्णपणे ठप्प आहे अशी माहिती समोर येते। पण मित्रांनो, इतकी कडक बंदोबस्त असूनही आंदोलक थांबले नाहीत। सकाळी 11 वाजता आम आदमी पक्षाचे नेते जंतर मंतरवर पोहोचून आंदोलनात सहभागी झाले, तर समाजवादी पक्षाच्या खासदारही इतर नेत्यांसह पाठिंबा द्यायला निघाले। जंतर मंतर ते संसद हे अवघं 1.5 किलोमीटरचं अंतर बरं का, पण त्या रस्त्यावर जिकडं तिकडं फक्त आंदोलक दिसत होते। अनेक जेनजी तरुण दिसत होते। काहींनी बॅरिकेड्स तोडत पोलीस ठाणं गाठलं, तर काहींना ताब्यात घेण्यात आलं, काहींवर लाठीचार्ज झाला, अश्रुधूर सोडण्यात आले। हे सर्व व्हिडिओज आणि गोंधळ आपल्याला बघायला मिळतोय। दुपारी 12:30च्या सुमारास हाच मोर्चा संसदेजवळ पोहोचला आणि संसद परिसरात बॅरिकेडिंगचे तब्बल 3 थर लावण्यात गेले, एकावर एक। तर ही आंदोलक रेल्वे भवनाजवळच्या शेवटच्या थरापर्यंत जाऊनच धडकले, असे वृत्त आतापर्यंत आले। त्यानंतर रॅपिड ऍक्शन फोर्सनं अश्रुधुरांच्या नळकांड्या फोडून आंदोलकांना रोखलं। या गोंधळात काही आंदोलकांना हात, डोकं आणि पायाला मार लागला, अनेकांना मार खावा लागला असं सांगितलं जातंय। संसदेचं मुख्य प्रवेशद्वारावर खबरदारी म्हणून बंद करण्यात आलं। अग्निशमक दलाचे जवानही तैनात करण्यात आले, जसं काही युद्ध चालू आहे आणि हे सर्व तरुण काही आतंकवादी आहेत अशा पद्धतीने हे पूर्ण चित्र चालू आहे। मित्रांनो, याच गोंधळात एक मोठी घडामोड घडली आहे। दुपारी 1 वाजता नॅशनल कॉन्फरन्स पक्षानंही या मोर्चात पाठिंबा जाहीर केला। आंदोलन आता राजकीय दृष्ट्या आणखी मोठं होत गेलं। इकडे सोनम वांगचुक यांनी रुग्णालयाला पत्र लिहून मोर्चात सहभागी होण्याची परवानगी मागितली, पण सूत्रानुसार ती अजूनही मिळालेली नाही। आंदोलन इतकं मोठं होताना पाहून सरकारनं संपर्क साधला तो कॉकरोच जनता पार्टीच्या प्रवक्त्यांना। त्यात मग अभिजित दीपकेंचे 2 आंदोलक त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी गेले। JP नड्डा स्वतः आले। भाजप अध्यक्षांनी आंदोलकांच्या नेत्यांशी चर्चा सुरू केली अशी माहिती पुढे आली। आणि याच वेळी मित्रांनो, एक बातमी अशी येते जी संपूर्ण घडामोडीचं नूरच बदलून टाकते। शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान हे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या भेटीला पोहोचल्याचंही माध्यमांतून समोर आलंय। आणि ही भेट नेमकी कशासाठी होती हे अद्याप अधिकृतपणे स्पष्ट झालेलं नसलं, परंतु वाढत्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ही भेट राजीनाम्याच्या हालचालीशी संबंधित आहे असा प्रश्न आता जोरदार विचारले जात आहेत। सूत्रांच्या हवाल्याने अशी चर्चा आहे की प्रधानांचा राजीनामा जवळपास निश्चित मानला जातोय म्हणजे जवळपास निश्चित आहे आणि होणारच। मात्र यावर अद्याप कुठली अधिकृत घोषणा झालेली नाही, त्यामुळे हे वृत्त सूत्रांपर्यंत मर्यादित जरी असलं तरी लवकरच राजीनामा मिळेल अशी न्यूज तुमच्यापर्यंत येणारच आहे। याच दरम्यान आंदोलनातले एक प्रमुख नेते अभिजित दीपके यांनी आपलं उपोषण मागे घेतलं। नीट पेपर फुटीमुळे जीव गमावलेल्या एका विद्यार्थिनीच्या वडिलांनी त्यांची समजूत काढल्यानं त्यांनी हा निर्णय घेतला।
जेणेकरून ते संसदेकडे निघालेल्या मोर्चाचं नेतृत्व करू शकतील, असं काँग्रेस पार्टीचं म्हणणं आहे. बरं, संसदेतही या घडामोडीचे पडसाद जोरदार उमटले आहेत. आज संसदेचं अधिवेशन सुरू आहे आणि यातच ते जोरदार कॉक्रोच पार्टीच्या आंदोलनाची चर्चा आहे. काँग्रेस खासदारांनी शांततापूर्ण आंदोलनावर लाठीचार्ज करण्याची गरज काय, असा सवाल उपस्थित केलाय. राज्यसभेत विरोधी पक्षनेत्यांनी जंतर मंतरच्या मुलांचा आवाज बळाचा वापर करून दाबला जातोय, असा थेट आरोप सरकारवर केलाय. या मुद्द्यांवरून दोन्ही सभागृहात सध्या जोरदार गदारोळ चालू आहे आणि कामकाज अनेकदा तहकूब सुद्धा करावं लागलंय. मित्रांनो, या आंदोलनाला आता शेतकरी संघटनाचाही पाठिंबा मिळू लागलाय. तेच शेतकरी संघटना ज्याचं आंदोलन पूर्ण दिल्लीनी जगाने पाहिलंय. दिल्लीकडे मोर्चा काढण्याच्या घोषणेनंतर सिंधू सीमेवर सतर्कता प्रचंड वाढवण्यात आली आहे आणि दिल्लीत आता कायद्याच्या कलमांतर्गत 5 किंवा त्याहून अधिक लोकांनी एकत्र येण्यावरही बंदी घालण्यात आली आहे. फक्त जंतर मंतरवरच नाहीये, तेही पुन्हा शांततापूर्ण आंदोलना मुभा असेल. आता मुंबईतही खबरदारीचा उपाय म्हणून 15 दिवसांसाठी अशीच बंदी लागू करण्यात आली आहे. तिकडे मुंबईत बंदी आहे, इकडे अनेक राजधानीत बंदी आहे. दिल्लीत इंटरनेट सेवा सुद्धा बंद करण्यात आल्याचाही आरोप काँग्रेस पार्टीकडून केला जातोय. एकंदरीत मित्रांनो, राजधानीतलं वातावरण कमालीचं तणावपूर्ण बनलंय. एका बाजूला सरकार आणि आंदोलकांमध्ये चर्चेची दारं उघडली आहेत, तर दुसरीकडे रस्त्यांवर बंदोबस्त खूप खतरनाक आहे आणि संसदेत गदारोळ सध्या सुरूच आहे. म्हणजे तिन्ही प्रकारे हा गोंधळ आपल्याला दिल्लीतनं बघायला मिळतोय. आणि मित्रांनो, या साऱ्या घडामोडीमधूनच एक गोष्ट स्पष्ट होते, जेव्हा रस्त्यावरचा आवाज इतका मोठा होतो की तो थेट सत्तेच्या दारापर्यंत पोहोचतो, तेव्हा सत्तेला सुद्धा हलवावंच लागतं. आणि अमित शहा आणि प्रधान यांच्या भेटीचा नेमका अर्थ अजून जरी उघड झालेला नसला, पण त्या भेटीभोवती उठलेली राजीनाम्याची चर्चा हेच सांगते की आंदोलनाचा दबाव आता सत्तेच्या शिखरापर्यंत पोहोचलाय. नेपाळमध्ये जे घडलं, श्रीलंकेत जे घडलं, त्यामुळे खरा प्रश्न असा आहे की राजीनामा देणार का, की फक्त तात्पुरती चर्चा ठरेल आणि सरकारच्या आंदोलनाच्या मागण्या मान्य करणार का, की हे आंदोलन आणखीन चिघळणार? मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा. येणाऱ्या काळात राजीनामा मिळणार का, हे सर्व तुमच्यापर्यंत आम्ही निश्चितच घेऊन येणार आहोत. कॉक्रोच पार्टीच्या या आंदोलनाला तुमच्याबद्दल काय प्रतिक्रिया आहे? तुम्हाला काय वाटतं की त्यांचे जे मुद्दे आहेत ते योग्य आहेत का? कमेंटमध्ये निश्चितच कळवा. धन्यवाद. लग्न ठरलंय ना तुझं? आणि हे काय? अगं, मला पीसीओडीचा त्रास आहे. कधीतरी हे सासरी कळेलच ना. मग त्याच्यामुळे मुलं होण्यात अडचण येते ना. हे एकतर पीसीओडी इतका गंभीर आजार नाहीच आहे आणि त्यावर सोपा उपाय आहे. आपल्या ईशाला लग्नाआधी असाच त्रास होता. तिने डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक मध्ये उपचार घेतले आणि तिला आता 2 मुलं आहेत. डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक, साइड इफेक्ट नसलेला होमिओपॅथीचा नैसर्गिक उपचार. 9545727107